नमस्कार. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण महात्मा बसवेश्वर आणि त्यांचा सांस्कृतिक लढा याविषयी चर्चा करणार आहोत. खरं तर कोणत्याही समाज सुधारकाचं कार्य नेमकेपणानं समजून घ्यायचं असल्यास त्यांचा कालखंड, त्या कालखंडातील सामाजिक परिस्थिती आणि त्यांच्या घरातील वातावरण हे सर्व सारांशरूपी तुम्हा आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याशिवाय त्यांनी केलेलं कार्य किती अनमोल होतं हे समजणं केवळ अशक्यच असल्याचं दिसून येतं. मित्रो, महात्मा बसवेश्वरांचा कालखंड खरं तर 12व्या शतकातील आहे. त्यांचा जन्म 1131 साली झाला तर मृत्यू 1167 साली झाला. फक्त 36 वर्ष इतकं अल्प आयुष्य त्यांना मिळालं. परंतु माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला आणि कोणासाठी जगला, त्याचं सामाजिक योगदान काय यावरती मूल्य ठरत असतं. आणि महात्मा बसवेश्वरांच्या बाबतीत विचार करायचं झालं तर जरी त्यांना अल्प आयुष्य लाभलं असलं तरी त्यांचं कार्य हे सामाजिक न्यायाच्या तत्वावरती होतं, समताधिष्ठित होतं. हे नेमकेपणानं समजून घ्यायला हवं. मित्रो, महात्मा बसवेश्वरांचे मूळ गाव बागेवाडी हे विजापूर जिल्ह्यातील कर्नाटक राज्यातील आहे. त्यांच्या वडिलांचे नाव मादिराज हे होते तर त्यांच्या आईचे नाव मादलांबिका हे होते. त्यांना एक थोरली बहीण होती. या बहिणीचे नाव नागांबिका होते. या नागांबिका बहिणीस एक मुलगा होता, त्याचं नाव चन्नबसव असं होतं. हा चन्नबसव सुद्धा अत्यंत हुशार आणि त्यांचं कार्य सुद्धा प्रतिबसव असं म्हटलं तरी चालेल, कारण बसवेश्वरांच्या लोक चळवळीमध्ये ते अत्यंत अग्रगण्य होते, सक्रिय होते. बसवेश्वरांचं जे वचन साहित्य आहे त्याची निर्मिती करण्यामध्ये सुद्धा चन्नबसव म्हणजे भाच्याचं अनमोल योगदान असल्याचं आपल्याला दिसून येतं. या चन्नबसवांचा जन्म सुद्धा 1143 साली म्हणजे बसवेश्वरांच्या नंतर 12 वर्षांनी झाल्याचं आपल्याला दिसून येतो. महात्मा बसवेश्वरांच्या जीवनामध्ये 2 सहचारणी लाभल्या. त्यामधील पहिली सहचरणी ही त्यांच्या मामाची मुलगी होती आणि तिचं नाव गंगाबिका होतं. दुसऱ्या सहचारणीचे नाव नीलांबिका असं होतं. खरं तर बसवेश्वरांचे वडील मादिराज हे महाजन सभेचे बागेवाडीतील प्रमुख होते. दोघही आई वडील शुभक्त होते. पुत्र प्राप्तीसाठी त्यांनी नंदीश्वराला साकडे घातलं होतं. भविष्यात पुत्र प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी नंदीचंच नाव म्हणजे बसव हे आपल्या मुलाला दिल्याचं दिसून येतं. या पद्धतीचा असा हा एक परिवार असल्याचं आपल्याला दिसून येतं. तत्कालीन कालखंडाची जर परिस्थिती किंवा वातावरण समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या कालखंडामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था होती, जातीयता होती, धर्मांधता होती, कमालीचं अज्ञान, अंधश्रद्धा होत्या, स्त्री पुरुष किंवा स्पृश्य अस्पृश्य असे भेदाभेद होते, कमालीची विषमता होती. अशा पद्धतीचा 12व्या शतकातील कालखंड होता आणि महात्मा बसवेश्वरांचं कौटुंबिक परिस्थिती किंवा वातावरण सुद्धा प्रतिकूल होतं. अशा प्रतिकूल वातावरणात सुद्धा
बसवेश्वरांनी केलेलं कार्य हे अजरामर आहे. त्यांचा सांस्कृतिक लढा आजही आपणाला विद्रोहाची जाणीव करून देतो. मित्र, खर तर महात्मा बसवेश्वर हे ब्राह्मण परिवारातील असल्यामुळं त्यांनी बालवयात म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी मुंज सारखा उपनयनाचा संस्कार करून घ्यावा, म्हणजे त्यांना समाजामध्ये ब्राह्मणत्व प्राप्त होईल, या पद्धतीचा तो कुळाचार होता किंवा संस्कार होता. परंतु महात्मा बसवेश्वरांनी मुंज करण्याचा जो कार्यक्रम होता, संस्कार होता, तो करण्याचं त्यांनी साप नाकारलं. एवढंच नव्हे तर त्याच्या पुढे जाऊन ब्राह्मण समाजामध्ये जानवे परिधान करावं लागतं, ती त्यांचा संस्कार आहे किंवा कुळाचार आहे किंवा प्रथा आहे. परंतु विषमतेची वृद्धी करणार जानवं परिधान करण्याचं सुद्धा बालवयातच महात्मा बसवेश्वरांनी ठामपणे नाकारलं. ह्या दोन्ही गोष्टी साध्या सोप्या नव्हत्या. तो एक सामाजिक विद्रोह होता, तो एक कौटुंबिक सुद्धा विद्रोह होता, तो एक धार्मिक आणि सांस्कृतिक बंड होतो. आणि ते महात्मा बसवेश्वरांनी लहान वयातच केलेलं आपल्याला दिसून येईल. त्यांचं वय केवळ 8 वर्षाचं होतं. या 8 वर्षाच्या वयामध्येच बालवयातच त्यांनी या पद्धतीचा विद्रोह केल्याचा आपल्याला दिसून येतो. आई वडील प्रचंड नाराज होतात आणि आपला मुलगा समाज द्रोह करतोय, कुळाचार न पाळणारा मुलगा आहे, साहजिकच आपल्या वडिलांनी त्यांना घराच्या बाहेर काढलं. पण तरी सुद्धा महात्मा बसवेश्वर डगमगले नाहीत किंवा त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ते डगमगलेले आपल्याला दिसून येत नाहीत किंवा नाराज किंवा व्यथित झालेले आपल्याला दिसून येत नाहीत. या बालवयातच महात्मा बसवेश्वर पुढे अनेक डोक्यामध्ये प्रश्न घेऊन कुडल संगम क्षेत्री जातात. त्या कालखंडामध्ये कुडल संगम क्षेत्र हे पवित्र धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होतं. त्या ठिकाणी उच्च विद्या शिक्षण दिलं जाणारं एक मोठं केंद्र म्हणून ते प्रसिद्ध होतं. हे केंद्र कृष्णा आणि मलप्रभा या संगमावरती असल्याचं आपल्याला दिसून येतं. मनामध्ये अनेक प्रश्न होते. मुंज सारखा संस्कार किंवा कार्यक्रम हा फक्त मुलांनाच का, मुलींना का नाही? जानवे परिधान करण्याचा कार्यक्रम हा फक्त मुलांना किंवा ब्राह्मण समाजातच का, मुलींना का नाही, इतर समाजासाठी का नाही? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करत होते. या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधार्थच ते खऱ्या अर्थानं या कुडल संगम क्षेत्री आले आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या आयुष्यातील 12 वर्ष दिली. या 12 वर्षामध्ये त्यांनी प्रचंड विद्याभ्यासन केला. त्यामध्ये वेदशास्त्र, आगमशास्त्र, पुराणशास्त्र किंवा सर्व प्रकारचं संत साहित्य याचा प्रचंड त्यांनी अभ्यास केला. आणि पूर्ण अभ्यास झाल्यानंतर त्यांना समाजामध्ये पंडित्व ही मान्यता मिळाली. हे अनमोल ज्ञान मिळाल्यानंतर हे सर्व ज्ञान त्या कालखंडामध्ये संस्कृत भाषेमध्ये होतं. या सर्वसामान्यांच्या पर्यंत जर हे ज्ञान पोहोचवायचं असेल तर ते बोली भाषेत पोहोचवावं लागेल, त्याची लोक चळवळ उभारावी लागेल. आणि अशी जर लोक चळवळ उभारायची असेल तर त्याला राजसत्तेचा पाठिंबा असावा लागेल, राजाश्रय असावं लागेल. हे त्यांच्या चाणाक्ष बुद्धीने ओळखलं आणि म्हणूनच महात्मा बसवेश्वर पुढे ज्ञानप्राप्तीनंतर
मंगळवेढ्याला निघून गेले. कारण मंगळवेढा ही बिज्जल राजांची राजधानी होती आणि त्या राजदरबारी महात्मा बसवेश्वरांचे मामा मोठ्या पदावरती कार्यरत होते. मामाच्या मदतीनं महात्मा बसवेश्वर राज्य दरबारी सेवक म्हणून रुजू झाले. परंतु त्यांचे ज्ञान, त्यांची कामाची पद्धत किंवा त्यांचा स्वभाव या सर्व गुणामुळे ते सेवक म्हणून न राहता भविष्यात ते राजदरबाराचे कोषाध्यक्ष झाले, त्यानंतर मंत्री झाले आणि जेव्हा बिज्जलच्या राजानं स्वतःला सम्राट म्हणून घोषित केलं तेव्हा त्यांचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी बसवेश्वर झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे बसवेश्वरांचा अशा पद्धतीनं हा प्रगती झाल्याची आपल्याला दिसून येते. परंतु बसवेश्वर राजसत्तेत किंवा पैशामध्ये किंवा सत्तेची नशा त्यांना कधीच आली नाही. सुख वस्तूमध्ये कधीही ते रममान झाले नाही. सुखविलास न उपभोगता सत्तेचा उपयोग लोक कल्याणासाठी झाला पाहिजे, समाज सेवेसाठी झाला पाहिजे हे व्रत अंगी बाळगून त्यांनी लोक चळवळ निर्माण केली आणि लोकांच्या पर्यंत आपल्याला मिळालेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हाच खरा त्यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक लढा होता. हा सामाजिक आणि सांस्कृतिक लढा म्हणजे त्यांचं तत्वज्ञान होतं. त्यांनी केवळ फक्त तत्वज्ञान सांगितलं असं नाही तर प्रत्यक्ष कृतीत आणलं. हे फार वेगळेपण आहे. मग नेमकं असं त्यांचं सामाजिक आणि सांस्कृतिक लढा नेमका काय होता हेही समजून घेणं गरजेचं आहे. तर त्या कालखंडामध्ये मंदिर प्रवेश आणि भक्ती करणं, उपासना करणं हे सर्वसामान्यांना बंदी होती. परंतु महात्मा बसवेश्वरांनी त्याची पुनर्मांडणी केली. लोकांच्या मनातील देव आहे तसाच ठेवला. त्यांच्या भक्तीला, त्यांच्या श्रद्धेला, त्यांच्या भावनेला कोणताही धक्का न लावता त्यांच्या मनातील देव आहे तसाच ठेवला. मात्र देव हा मनामध्ये असतो, लोकांच्या हृदयामध्ये असतो आणि माणुसकी मध्ये असतो हे महत्वाचं ते सांगू लागले. मानव सेवा हीच ईश्वर सेवा किंवा श्रमाची पूजा हीच खरी शिवपूजा अशी नव्यानं ते मांडणी करू लागले. जो प्रचंड श्रम करतो, श्रम केल्यानंतर तो जो आपली स्वतःची कुटी किंवा झोपडी बांधतो किंवा घर बांधतो हेच त्याचं कैलास समजावे आणि जो प्रचंड श्रम करतो किंवा कष्ट करतो तोच खरा जगद्गुरु असतो. अशा पद्धतीनं त्यांची एक वैचारिक मांडणी होती. हे त्यांचं वेगळेपण होतं आणि म्हणून प्रचंड लोक त्यांच्याकडे आकृष्ट होऊ लागले. त्याचबरोबर तन आणि मन दोन्हीही शुद्ध असावं. म्हणजे विचार शुद्ध असले पाहिजे, शरीर शुद्ध असलं पाहिजे, चित्ताची एकाग्रता असली पाहिजे, मनाचा ठामपणा असावा, मनोनिग्रह असावा. या पद्धतीची त्यांची मांडणी असल्याची आपल्याला दिसून येते. समता, बंधुता आणि श्रम प्रतिष्ठा ही खरी त्यांची कार्याची किंवा त्यांच्या तत्वज्ञानाची त्रिसूत्री असल्याची आपल्याला दिसून येते. या पद्धतीचं एक वेगळेपण होतं. पुरुषांप्रमाणे स्त्रियांना सर्व प्रकारचे त्यांनी हक्क मिळवून दिले. अगदी लिंग दीक्षा देण्याचा संस्काराचा कार्यक्रम सुद्धा हा त्यांनी स्त्रियांना बहाल केला किंवा प्रदान केला. स्त्री आणि पुरुष त्यांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव मानला नाही आणि त्याही पुढे जाऊन स्त्रियांनी
वचन साहित्य लिहिण्यामध्ये सुद्धा योगदान दिल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि भक्ती मार्ग सुद्धा, उपासना करण्याचा मार्ग सुद्धा स्त्रियांच्यासाठी त्यांनी मोकळा केल्याचे आपल्याला दिसून येतं. याही पुढे जाऊन महात्मा बसवेश्वरांनी पुनर्विवाह, त्या कालखंडात सती प्रथा वगैरे अशा संकल्पना होत्या, त्याला छेद देऊन, त्याच्या विरुद्ध बंड करून त्यांनी पुनर्विवाहाची संकल्पना मांडली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जाती अंताचा लढा 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. कित्येक आंतरजातीय विवाह त्यांनी लावण्याचा प्रयत्न केला आणि काही लावली सुद्धा. हे मात्र त्यांचं आगळं वेगळं पण आपल्याला दिसून येतं. कारण त्यांचं ठाम असं मत होतं की कोणताही साधक, शिवभक्त हा कोणत्याही ज्ञातीचा किंवा जातीचा जरी असला तरी तो एकदाचा शिवभक्त झाला की तो कुजलच ठरतो, म्हणजे त्याला जात उरत नाही. हे त्यांचं वेगळेपण होतं. म्हणजे या पद्धतीची सर्व समान, समतेवर आधारित ही त्यांच्या तत्वज्ञानाची मांडणी होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था नाकारली, वर्ण व्यवस्था नाकारली, जाती द्वेष नाकारला. जुन्या परंपरागत चाली, रीती, रूढी, परंपरा, प्रथा ज्या अनिष्ट आहेत, लोकांच्या हितकारक नाहीत किंवा उपयोगी नाहीत, अशा सर्वच प्रथा, अनिष्ट प्रथा त्यांनी नाकारल्या. स्पृश्य अस्पृश्य भेदाभेद किंवा स्त्री पुरुष भेदाभेद त्यांनी पूर्णपणे नाकारला. आणि बाल विवाहाला ठामपणे कडाडून विरोध केल्याचं आपल्याला दिसून येतं. सर्वात महत्वाचं म्हणजे मूर्ती पूजा नाकारली. म्हणजे मंदिरात प्रवेश केला पाहिजे, मंदिरातील मूर्तीचीच पूजा केली पाहिजे, हे ठामपणे त्यांनी नाकारलं. मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही. देव मंदिरात किंवा देवळामध्ये न शोधता तो खऱ्या अर्थानं श्रमिकामध्ये शोधला पाहिजे, कष्टामध्ये, कामामध्ये शोधला पाहिजे आणि माणुसकीत शोधला पाहिजे, ही त्यांची मांडणी होती. इंद्रिय दमन याला सुद्धा त्यांचा सक्त विरोध होता. उगाचच कारण नसताना शारीरिक आणि मानसिक त्रास करून घेणं हे त्यांना चुकीचं वाटत होतं. परधन याचा लोभ नसावा आणि परस्त्री माते समान मानावी, या पद्धतीची त्यांची विचारसरणी होती. ही विचारशैली दैनंदिन जीवनात, व्यवहारात लोकांना उपयोगी पडणारी होती, सर्वसमावेशक होती, सर्व जाती धर्मातील लोकांना आपलीशी वाटणारी होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही फक्त विचारसरणी नव्हती, तर त्याची प्रत्यक्ष कृती, अंमलबजावणी सुद्धा असल्यामुळं लाखो लोक या संप्रदायाकडे आकृष्ट झाल्याची कित्येक उदाहरणं आपल्याला देता येतील. काही निवडक आणि ठळक उदाहरणं मी या ठिकाणी देत आहे. खरं तर काश्मीर हे भारताचं नंदनवन, नैसर्गिक साधन संपत्ती असलेलं नंदनवन आहे. पण तरी सुद्धा काश्मीर सोडून 6,000 भक्त, शिवभक्त या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांच्या चरणी लीन झाल्याचे आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर बोमच्चा आंध्र प्रदेश मधून आले, सोडल बचारस हे सौराष्ट्र मधून आले आणि वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक, त्याची काही निवडक ठळक उदाहरणं द्यायची झाल्यास चन्नैया हा मातंग समाजाचा होता, नागोराव हा महार समाजाचा होता, ककय्या हा ढोर समाजाचा होता, हरळया हा चर्मकार समाजाचा होता, चिकय्या हा अट्टल गुन्हेगार होता, मारय्या हा दारूचं दुकान चालवणारा व्यक्ती होता, अप्पन्ना
हा नाभिक समाजाचा होता. माचय्या हा धोबी समाजाचा होता. रेचम्मा व कनप्पा हा कोळी समाजाचा होता. अमुगी देवी कोष्टी समाजाचा, तर रायम्मा ही स्त्री होती. केतय्या व सातव्वा हा बुरुड समाजाचा होता. मुरुळ शंकरदेव अफगाणिस्तानवरून आलेला होता. गोल्लाल हा धनगर समाजाचा होता. तर शांतरस आणि मधुवरस हे दोघेही ब्राह्मण समाजाचे होते. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक हजारोच्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं शिवभक्त म्हणून या ठिकाणी बसवेश्वरांच्या विचारसरणीला आकृष्ट झाल्याचे आपल्याला दिसून येतं. मग या ठिकाणी वेगवेगळ्या जातीतील 18 पगड गाववाडा जर एकत्रित बांधायचं असेल तर त्याला समतेचा धागा असणं गरजेचं आहे. या समतेच्या धाग्यानं त्यांची गुंफण एकत्रित करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी बसवेश्वरांनी धर्माची पुनर्मांडणी केली आणि वीरशैव म्हणजेच लिंगायत संप्रदायाची स्थापना केली. हे वीरशैव म्हणजे नेमकं काय, तर शुद्ध आचरण करणारा शिवभक्त म्हणजे खऱ्या अर्थानं वीरशैव. आणि लिंगायत याचा अर्थ लिंग धारण करणारा, शिवलिंग धारण करणारा समाज किंवा व्यक्ती म्हणजे लिंगायत समाज होय. या लिंगायत समाजामध्ये हे लिंग धारण करणं याला आगळं वेगळं महत्व आहे. एक भूषणावं समजलं जातं. हे लिंग म्हणजे शिवलिंग याची छोटी प्रतिकृती असते आणि ती गळ्यामध्ये जानव्यासारखी परिधान करायची असते. त्याचा एक सामूहिक सोहळा असतो. त्याला अय्याचार असं म्हटलं जातं. आणि हे इष्टलिंग गर्भाशय अवस्थेत असताना त्या मातेला गुरु दीक्षा देत असतो, असा तो सोहळा असतो. भविष्यात ते मूल जन्माला आल्यानंतर त्याचा जो नामकरण विधी असतो त्यावेळेस ते इष्टलिंग त्याला गळ्यामध्ये परिधान केलं जातं. या पद्धतीचा हा अय्याचार असतो किंवा हा लिंग परिधान करण्याचा सोहळा असतो. हे इष्टलिंग एकाचे दुसऱ्याला देऊन चालत नाही. त्याची रोजची रोज नित्य नेमानं पूजा करावी लागते. ते गळ्यामध्ये परिधान केल्यामुळं मंदिरात जाऊन देव शोधण्याची गरज भासत नाही. देव हा आपल्या शरीराभोवतीच असल्यामुळं त्याच्या साक्षीनं रोजचा दैनंदिन जीवनातील व्यवहार करावा लागतो. साहजिकच पावित्र्य राखावं लागतं. तशा पद्धतीनं शुद्ध आचरण करावं लागतं, सदाचार करावा लागतो. या पद्धतीचं या ठिकाणी हे लिंगायत समाजाची धारणा आहे आणि त्या पद्धतीचं त्यांची कृती असते. आणि म्हणून एकदा का लिंग धारण केलं की त्या व्यक्तीला त्याची पूर्वीची जात उरत नाही, पूर्णपणे जात नष्ट होते. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे देव आणि भक्त ह्या दोघांच्या मधला दुवा किंवा बडवे किंवा मध्यस्थ हे सुद्धा उरत नाही. देव आणि भक्त डायरेक्ट दोघांचा एकमेकाशी संगम होतो, अशी या ठिकाणी संकल्पना बसवेश्वरांनी मांडल्याचे आपल्याला दिसून येतं. केवढी मोठी क्रांती. आजही 21व्या शतकामध्ये देव आणि भक्त यांच्यामध्ये मध्यस्थ आहेत किंवा बडवे आहेत किंवा दुवा आहे. आजही आंतरजातीय विवाह केला तर लोकांना ते इतकंसं रुचत नाही किंवा पचत नाही. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी पुनर्विवाहाची संकल्पना मांडली आणि जातीय अंताचा लढा देण्यासाठी आंतरजातीय विवाह करून आणले. परंतु त्यांचं हे कार्य जास्त काळ पुढे टिकलं नाही. उच्चभ्रू लोकांनी, उच्च समाजातील लोकांनी
त्याला कडाडून विरोध केला, त्यांना त्यांचं काम थांबवावं लागलं आणि व्यथित होऊन परत कुडल संगम क्षेत्री जावं लागलं आणि त्यांचं जीवनावरचं जगण्याची जी इच्छा आहे ती थोडीशी कमी कमी झाली आणि त्यांनी आपला देह त्याग केला. म्हणजे अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं अल्प आयुष्यामध्ये क्रांतिकारक म्हणून एक समाज परिवर्तनशील, केवळ समाज परिवर्तनशील नव्हे तर धर्म सुद्धा परिवर्तनशील असतो याची जाणीव तुम्हा आम्हाला त्यांनी करून दिली. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जवळजवळ 1500 ते 1600 वचन साहित्यांची निर्मिती केल्याचं आपल्याला दिसून येतं. ते वचन साहित्य खऱ्या अर्थानं आजच्या 21व्या शतकात सुद्धा तुम्हा मला मार्गदर्शक किंवा दिशा देणारच ठरत असल्याचं आपल्याला दिसून येईल. कारण जाती अंताचा लढा ही काय साधी सोपी गोष्ट नव्हे, तर त्यांनी ती 12व्या शतकात केली. ते जर त्या कालखंडामध्ये लोकांनी त्यांना समजून घेतलं असतं आणि हा जाती अंताचा लढा त्याच वेळेत जर यशस्वी झाला असता तर 12व्या शतकानंतर इतर देशांची जी आपल्यावरती आक्रमण झाली त्यावेळेस आपण सर्वजण एक झालो असतो तर सर्वांनी एकवटून त्या आक्रमणांना विरोध केला असता. कदाचित भारत देश इतर देशांचा कधीच गुलाम झाला नसता. आणि जातीच्या आधारे आज जे काय मोठमोठे प्रश्न आहेत, उदाहरणार्थ आरक्षण, हाही प्रश्न आज शिल्लक राहिला नसता. भारताची प्रगती, भारताचा इतिहास एक आगळा वेगळा झाला असता. आणि म्हणून आजही तुम्ही आम्ही बसवेश्वर खऱ्या अर्थानं समजून घेणं गरजेचं आहे. एवढीच या त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं कळकळीची आव्हान आणि विनंती करतो आणि त्यांच्या या सामाजिक आणि सांस्कृतिक लढ्यास खऱ्या अर्थानं सलाम करतो आणि थांबतो. धन्यवाद.